नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण श्रुत लेखनाला एक नवा, रंगीत आणि आनंदायी चेहरा देणार आहोत. आजची आपली कृती आहे श्रुत लेखनाचा रंगीत मार्ग. या कृतीमध्ये आपण शब्दांच्या एका रोमांचक प्रवासाला सुरुवात करणार आहोत. हा एक असा मार्ग आहे जिथे प्रत्येक योग्य शब्द आपल्याला पुढे घेऊन जाईल. जो विद्यार्थी हा संपूर्ण मार्ग पूर्ण करेल तो ठरेल आपला सुपरस्टार. या कृतीमध्ये आपण शब्दांच्या एका रोमांचक प्रवासाला सुरुवात करणार आहोत. हा एक असा मार्ग आहे जिथे प्रत्येक योग्य शब्द आपल्याला पुढे घेऊन जाईल. जो विद्यार्थी हा संपूर्ण मार्ग पूर्ण करेल तो ठरेल आपला शब्द सुपरस्टार. या खेळाचा मुख्य उद्देश आहे अक्षरे, स्वरचिन्हयुक्त व जोडाक्षरयुक्त शब्दांचे श्रुतलेखन अचूक करण्यास प्रोत्साहन देणे. मुलांमध्ये स्पर्धा आणि सहभाग वाढवून लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढवणे. श्रुतलेखन एक कंटाळवाणा अभ्यास न वाटता एक रोमांचक खेळ बनवणे. आता कृतीची तयारी. कोणत्याही खेळासाठी तयारी आवश्यक असते. तयारी कशी करावी? शब्द प्रवास मार्ग तयार करा. यामध्ये एक मोठा चार्ट पेपर घ्या. त्यावर रस्त्यासारख्या नागमोडी मार्ग काढा. मार्गावर ठराविक अंतरावर रिकामे चौकोन किंवा वर्तुळे काढा. हे चौकोन म्हणजे आपले टर्मिनल्स म्हणजेच थांबे आहेत. यासाठी साहित्य गोळा करा. प्रत्येक विद्यार्थ्याला एक वही आणि विविध रंगाचे खडू द्या. हे खडू म्हणजे आपल्या श्रुतलेखनाच्या प्रवासातील रंग आहेत. चला आपण शब्द प्रवासाचा खेळ सुरू करूया. प्रत्येक विद्यार्थ्याला एक शब्द ऐकून तो मार्गाच्या पहिल्या रिकाम्या चौकटीत लिहायचा आहे. यामध्ये पहिला टप्पा, सोपे शब्द घ्यावेत. मी एक सोपा शब्द सांगणार आहे. लक्षपूर्वक ऐका आणि तो तुमच्या मार्गावरील पहिल्या चौकोनात लिहा. शब्द आहे घर. कृती आहे विद्यार्थी घर हा शब्द वहीवर आणि मार्गावरील चौकोनात लिहितात. योग्य लिहिल्यास त्याला पुढे जाण्यास सांगा. यानंतर पुढील शब्द आई. दुसरा टप्पा, जोडाक्षरांसह शब्द. आता आपल्या प्रवासात एक थोडे कठीण वळण येणार आहे. मी आता जोडाक्षर असलेले शब्द सांगणार आहे. शब्द आहे पत्ता. कृती आहे पत्ता हा शब्द वाचून दाखवावा. विद्यार्थ्यांना तो निळ्या रंगाच्या खडूने लिहायला सांगा. त्यामुळे त्यांना जोडाक्षराची विशेष ओळख होईल. पुढील शब्द गप्पा किंवा ग्रंथ अशा प्रकारे घ्या. त्यानंतर तिसरा टप्पा म्हणजेच वाक्य लिहिणे. आता आपण आपल्या प्रवासातील मार्गामध्ये मोठे वळण घेणार आहोत. संपूर्ण वाक्य. या वाक्यातील प्रत्येक शब्द तुम्हाला मार्गावरच्या रिकाम्या जागांमध्ये लिहायचा आहे. वाक्य आहे मला माझी शाळा आवडते. कृती आहे मला लिहा, पुढे चला. माझी लिहा, नंतर शाळा लिहा, त्यानंतर आवडते लिहा आणि मग लाल रंगाच्या खडूने पूर्णविराम द्या. वाक्यातील शब्द योग्य प्रकारे लिहिल्यासच मुलांना पुढे जाऊ द्या. त्यानंतर जो विद्यार्थी पूर्ण मार्ग पूर्ण करतो त्याला टाळ्यांच्या गजरात शब्दांचा सुपरस्टार म्हणून घोषित करा. बघा, या खेळाच्या माध्यमातून आपण श्रुतलेखनाचे सर्व टप्पे पार केले. प्रत्येक योग्य शब्दाने आपल्याला पुढे जायला मदत केली आणि शेवटी आपण आपला शब्द प्रवासाचा मार्ग पूर्ण केला. यामध्ये खेळाचा उत्साह श्रुतलेखनाला स्पर्धेचे स्वरूप दिल्यामुळे मुलांमध्ये उत्साह वाढला. चुकीचा शब्द लिहिल्यास पुढे जाता येत नाही, त्यामुळे मुलांना अचूक लिहिण्याची सवय लागते. जेव्हा विद्यार्थी सर्व टप्पे पार करतो तेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढतो. श्रुतलेखनाचा रंगीत मार्ग
हे फक्त एक अक्षर आणि शब्द लिहिण्याचे साधन नाही, तर मुलांना त्यांच्या शिकण्याच्या प्रवासात आत्मविश्वास आणि आनंद देणारी एक अद्भुत संधी आहे. चला, या अनोख्या मार्गातून आपण आपल्या मुलांना शब्दलेखनाचे सुपरस्टार बनवूया. धन्यवाद.